आषाढी वारीच्या अनुषंगाने 65 एकर परिसराची पंढरपूर नगर परिषदेकडून फवारणी, मुरुम टाकणे, खडी गोळा करणे, वाढलेले गवत करणे यासह वारकऱ्यांच्या सोयीचे दिंडी क्रमांकानुसार प्लॉट पाडणे यासह संपूर्ण परिसराची स्वच्छता पालिकेच्या वतीने करण्यात आली आहे। येवल्यातील राजापूरला रोको आंदोलन करण्यात आले असून येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर या ठिकाणी मका व सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली आहे। मात्र वन्यजीव संवर्धन क्षेत्रालगत असलेल्या जमिनीमध्ये रानडुकरांनी धुमाकूळ घालत पेरणी केलेल्या क्षेत्राची नासधूस करत पिकांचे कोंब नष्ट करत असल्याने पिकाची नासाडी करणाऱ्या रानडुकरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी येवला नांदगाव रोडवर राजापूर गावात रस्ता रोको आंदोलन केले। ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नैना घोलप यांच्यासह 10 ते 12 माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातोय। नाशिकच्या सिडको परिसरातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत। बुलढाणा शहरातील आठवडी बाजार परिसर तसेच गौरक्षणवाडी येथे नागरिकांच्या समस्या तसेच कामाविषयी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय गायकवाड यांनी नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत परिसराची पाहणी केली। यावेळी त्या ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना तसेच नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांना संबंधित नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याचे निर्देश दिले आहेत। यावेळी त्यांच्या समवेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये आगमन झाले असून 20,000 वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात संगमनेरात प्रवेश केलाय। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अमृत उद्योग समूहाच्या वतीने वारकऱ्यांची सर्व सुविधा करण्यात आल्या असून रिमझिम पाऊस व अत्यंत भक्तिमय वातावरणात माजी आमदार सुधीर तांबे यांच्यासह गावकऱ्यांनी या पालखीचे अभूतपूर्व स्वागत व पूजन केले। इथे थोरात साहेबही या रस्त्यासाठी साहेबांनी पूर्वीपासून प्रयत्न केले। हा डांबरी रस्ता त्यांच्या माध्यमातून तयार झालेला आहे आणि दिंडीला एक वैद्यकीय सुविधा सुद्धा सौ मथुराबाई भाऊसाहेब थोरात ट्रस्ट SMBT ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक डॉक्टरांची टीम 4 लोकांचं पथक 6 लोकांचं पथक त्या ठिकाणी दिले। ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था थेट पंढरपूरपर्यंत येथे राहणारे की जे वारकरी त्यामध्ये सहभागी होतात त्यांना कुठल्याही स्वरूपाच्या ज्या वैद्यकीय सुविधा लागतील त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमचा आहे, त्या देणार आहोत। अशा पद्धतीने आज या स्वागत समारंभाला आम्ही उपस्थित राहिलो आणि पुन्हा मला हेच सांगायचं आहे की आषाढी महिन्यामध्ये ही जे काय पंढरपूरची दिंडी निघते तो आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा भाग आहे आणि त्या निमित्ताने इथे आम्ही सर्वजण स्वागतासाठी उपस्थित आहोत। ते बोला विश्वगुरु संत नवी मुंबई येथे जोरदार पाऊस सुरू असून जागोजागी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्थानक भुयारी मार्गावर पाणी साचल्याने प्रवाशांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। प्रवाशांनी सांगितल्याप्रमाणे थोडासा पाऊस झाला तरी लगेच या भुयारी मार्गात पाणी साचते, ज्यामुळे येण्या जाण्यासाठी अडचण होते। तसेच रेल्वे सेवा देखील विस्कळीत होते, त्यामुळे देखील कामावर जाणाऱ्या प्रवाशांना अडचण येत असते आणि दरवर्षी हे असाच होत असल्याने देखील प्रवाशांनी सांगितले आहे। भरपूर समस्या ऍक्च्युली आम्ही डेली ट्रॅव्हल करतोय पनवेलवरून इकडे तुर्भेला, तर आज तर भरपूर पाणी भरले आणि ट्रेन पण उशीर आहे, त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम्स होतात आहे आणि ट्रेन कमीत कमी अर्धा तास लेट आहे, तर इकडे प्रवाशांचे भरपूर हाल होतात आहे। तिकडे तर 2 बायका तर अडकल्या होत्या, त्यांना तर आम्ही मिळून काढलं पण मगाशी आणि आता तर भरपूर त्रास होतो। पाणी प्रवाशांसाठी काही सुविधा उपलब्ध करायला पाहिजे गव्हर्नमेंटने, बिकॉज काही लेडीज वगैरे येतात ना तर त्यांना भरपूर त्रास होतो इकडे।
माझं नाव गणेश जाधव. थँक्यू. बुलढाणा जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसेंदिवस घटती पटसंख्या चिंतेचा विषय बनली असून याला जबाबदार असलेल्या अकार्यक्षम शिक्षकांवर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी कमी विद्यार्थ्यांची नोंद असलेल्या 20 शाळांवर लक्ष केंद्रित करत त्यामध्ये कार्यरत असलेल्या 35 शिक्षकांचे निलंबन आदेश जाहीर केले आहेत. तसेच 60 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यापुढे जर जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढली नाही तर अजून कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही गुलाबराव खरात यांनी दिला आहे.